नमस्कार, मी स्वाती कांबळे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवरचे व्हिडिओज घेऊन असतो। या आधीच्या व्हिडिओ सिरीजमधून आपण वेगवेगळ्या कॉलेजेसमधली ॲडमिशन प्रोसेस, वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती, त्याचबरोबर पीएचडीची ॲडमिशन प्रोसेस जाणून घेतलेली आहे। या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये वेगवेगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीची ॲडमिशन प्रोसेस नक्की कशी असणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुणे युनिव्हर्सिटीमधील वेगवेगळ्या अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीजी डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस यांची ॲडमिशन प्रोसेस कशी असते, त्यासाठीची एलिजिबिलिटी क्रायटेरियाज काय असतात, एंट्रन्स एक्झाम कशी कंडक्ट केली जाते, त्याचा पॅटर्न कसा असतो, त्यासाठीचा सिलेबस कसा असतो, त्याचबरोबर एकूण ॲडमिशन प्रोसेसमधले कोणकोणते महत्त्वाचे टप्पे आहेत आणि काही महत्त्वाच्या डेडलाईन्स कोणकोणत्या आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत। तर ही माहिती शेअर करण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की ही माहिती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी, त्यांना येथील कोर्सेसची माहिती मिळावी आणि त्यांना देखील इथे ॲडमिशन घेण्याची संधी मिळावी। त्यामुळे हे व्हिडिओज त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि असेच विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। तर इथून पुढची माहिती जाणून घेण्याआधी दोन महत्त्वाचे मुद्दे मला इथे मेन्शन करायचे आहेत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की बऱ्याच लोकांना वेगवेगळे कॉलेजेस आणि एखादी युनिव्हर्सिटी आणि त्यामध्ये असणारे डिपार्टमेंट्स यातला फरक माहीत नसतो। त्यामुळे बरेच विद्यार्थी कॅम्पसमधल्या डिपार्टमेंट्समध्ये ॲडमिशन घेत नाहीत। तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा फरक हा आहे की एखादी स्टेट युनिव्हर्सिटी किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी असेल तर त्या युनिव्हर्सिटीचा जो मेन कॅम्पस असतो तिथे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात। यामध्ये ह्युमॅनिटीज, सोशल सायन्सेस, लँग्वेजेस, त्याचबरोबर प्युअर सायन्सेस, कॉमर्स आणि इतर मॅनेजमेंटसोबत लॉ सारखे फील्ड्स यांचे डिपार्टमेंट्स असतात। तिथे तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये अंडर ग्रॅज्युएशनसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MA, MCOM, MSc MBAसाठी किंवा वेगवेगळे पीजी डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस जे कमी ड्युरेशनचे असतात त्यासाठी ॲडमिशन घेऊ शकता। तर हा एक महत्त्वाचा फरक आहे। त्याचबरोबर जे कॉलेजेस असतात जे या युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येतात त्यांची ॲडमिशन प्रोसेस ही या डिपार्टमेंटच्या ॲडमिशन प्रोसेसपेक्षा वेगळी असते। काही कॉलेजेस ही आपली स्वतंत्र एंट्रन्स एक्झाम घेतात तर काही कॉलेजेस हे विदाऊट एंट्रन्स ॲडमिशन प्रोसेस घेतात। त्यामुळे त्या कॉलेजेसमधला आणि ह्या एंट्रन्स एक्झाममधला फरक तुम्हाला माहीत असायला हवा। तर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण ॲडमिशन का घ्यावं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की ह्या युनिव्हर्सिटीज ज्या सेंट्रल किंवा स्टेट युनिव्हर्सिटीज असतात त्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज असतात। त्यामुळे इथल्या सर्व कोर्सेसची फी किंवा इथल्या हॉस्टेलची फी ही तुलनेने खूप कमी असते। त्यामुळे ही ग्रामीण भागातील विशेष करून विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी आहे की त्यांना पुण्यासारख्या एखाद्या ठिकाणी येता यावं, इथल्या कॅम्पसमध्ये शिकता यावं आणि त्यांना देखील या सर्व संधींचा फायदा घेता यावा। तर कमी प्रमाणात असणारी फी, त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं शिक्षण इथे उपलब्ध आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या फॅसिलिटीज आहेत लायब्ररीसारख्या ज्या तुम्हाला इथे अवेलेबल होतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस देखील इथे अवेलेबल आहेत। त्यामध्ये मास्टर्स कोर्सेस असतील किंवा इतर पीजी डिप्लोमा कोर्सेस असतील जे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत आपल्याला उपलब्ध आहेत। त्यामुळे या दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकता। तर ॲडमिशन नक्की कसं घ्यायचं असतं, लॉग इन कसं करायचं किंवा रजिस्ट्रेशन कसं करायचं यासारख्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे आपण या प्रोसेसमध्ये पुढे जात नाही। तर या सर्वच गोष्टी एकत्रित जाणून घेण्यासाठी आता मी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व डिटेल्स सांगेन। तर हे सर्व डिटेल्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहत राहा। पुणे युनिव्हर्सिटीमध्ये 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये ॲडमिशन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यावी लागेल। तर स्क्रीनवर ज्याप्रमाणे दिसत आहे की www.unipune.ac.in ही पुणे युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट आहे। तर पूर्ण ॲडमिशन प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला याच वेबसाईटचा रेफरन्स घ्यावा लागेल। तर ही वेबसाईट अशी दिसते आणि त्याच्यामध्ये स्क्रोल केल्यानंतर SPPU कॅम्पस ॲडमिशन्स 2022-23 हा जो ब्लिंक होणारा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला क्लिक करायला लागेल। ही महत्त्वाची एक लिंक आहे ज्याच्या थ्रू तुम्ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता। तर पुणे युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सर्व नोटिफिकेशन्स, एंट्रन्स एक्झामचे रिझल्ट, त्याच्यासाठीचे हॉल तिकीट किंवा तुमचं एकूणच रजिस्ट्रेशन तुम्हाला या वेबसाईटवरून करायचं आहे। त्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे।
तर SPPU कॅम्पस ऍडमिशन्स 2022-23 इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही लॉग इनच्या विंडोला रिडायरेक्ट केले जाता. तर इथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुमचा नवीन युजर ID पासवर्ड इथे जनरेट करावा लागतो. त्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एक सेपरेट तुमचा युजर ID आणि पासवर्ड तिथे मिळतो आणि हा पासवर्ड आणि युजर ID वापरून तुम्हाला तुमची पुढची ऍडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची असते. त्यामुळे हा युजर ID आणि पासवर्ड व्यवस्थितपणे नोट करून घ्या. त्यानंतर इथे या सेक्शन मध्ये वेगवेगळे जे नोटिफिकेशन आहेत पोस्ट ग्रॅज्युएट त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेसचे इथे अवेलेबल आहेत आणि इथून पुढचे सर्व अपडेट्स तुम्हाला या विंडो मधून मिळतील. इथे खाली महत्वाच्या काही डेडलाईन्स दिलेल्या आहेत. तर पोस्ट ग्रॅज्युएट इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी जे कोर्सेस आहेत त्यांची ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम साठीची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ऍप्लिकेशन हे 15 जून पासून चालू झालेले आहेत. त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेसचे ऍप्लिकेशन हे 16 जून पासून सुरू झालेले आहेत. तर ह्या काही महत्वाच्या डेट्स आहेत ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर आपण डिटेल नोटिफिकेशन देखील नक्कीच पाहूयात. तर इथे नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन्स ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस जे दिसतं ते ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्व डिटेल्स एंट्रन्स एक्झामच्या विषयीचे मिळतील. तर हे आहे नोटिफिकेशन फॉर ऍडमिशन्स टू पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस, अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि वेगवेगळे इंटिग्रेटेड आणि इंटरडिसिप्लिनरी जे कोर्सेस आहेत जे युनिव्हर्सिटी ऑफर करतं त्यासाठीची ऍडमिशन प्रोसेस आणि ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचे महत्वाचे डिटेल्स इथे स्पेसिफाय करण्यात आलेले आहेत. तर एक खूप महत्वाची गोष्ट जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व ऍडमिशन्स हे तुमच्या एंट्रन्स एक्झाम मधल्या मेरिटवर बेस्ड असणार आहेत. त्यामुळे ही एंट्रन्स एक्झाम ही खूप महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला ऍडमिशन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये घ्यायचं असेल तर ही एंट्रन्स एक्झाम नक्की कशाच्या बेसिसवर होते. जर तुम्ही मास्टर्ससाठी अप्लाय करत असाल तर तुमची बॅचलर्स डिग्री जी असते त्या लेवलची ही एंट्रन्स एक्झाम असणार आहे. जर तुम्ही MA ला ऍडमिशन घेत असाल तर BA ही तुमची क्वालिफाईंग एक्झाम समजली जाते आणि त्या लेवलचं ही एंट्रन्स एक्झाम असते. तर याचा सिलेबस हा प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर सेपरेटली अवेलेबल आहे. तर तुम्ही तिथे जाऊन तो सिलेबस डाउनलोड करणं अपेक्षित असतं आणि त्याच्यानुसार या एंट्रन्स एक्झामची तयारी तुम्हाला करावी लागेल. तर ह्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झामचा फॉर्मॅट काय आहे हे देखील इथे स्पेसिफाय केलेलं आहे. तर याचं ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन OEE असा हा शॉर्टकट आहे आणि ही 100 मार्कांची मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एक्झाम आहे. म्हणजे MCQ फॉर्मॅटमध्ये ही एक्झाम आहे, डिस्क्रिप्टिव्ह नाहीये. आणि ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम मध्ये 2 पेपर्स आहेत किंवा 2 सेक्शन्स आहेत. सेक्शन A हा जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक आणि कॉम्प्रिहेन्शन याच्यावर बेस्ड असणार आहे. तुम्ही कुठल्याही सेक्शन मध्ये ऍडमिशन घेत असाल, सायन्स असेल, ह्युमॅनिटीज असेल, तरी हे 2 सेक्शन तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत. तर सेक्शन A मध्ये जनरल नॉलेज, ऍप्टिट्यूड, लॉजिक, कॉम्प्रिहेन्शन हे ग्रॅज्युएशन लेवलचं असेल. खूप जास्त त्याची काठिण्य पातळी नसणार आहे आणि 20 मार्क्सचा हा सेक्शन असणार आहे. सेक्शन B जो आहे तो सब्जेक्ट स्पेसिफिक क्वेश्चन्सचा आहे. म्हणजे जर मी MA इंग्लिश साठी अप्लाय करत असेल तर सेक्शन B हा माझ्या BA लेवलच्या इंग्लिश लिटरेचर किंवा लँग्वेजच्या बेसिसवरचा असणार आहे. जर मी हिस्ट्रीसाठी अप्लाय करत असेल तर सेक्शन B मधले हे क्वेश्चन्स हिस्ट्री स्पेसिफिक असणार आहे. म्हणजे ज्या सब्जेक्टसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या सब्जेक्ट स्पेसिफिक हे क्वेश्चन्स असणार आहेत. असे हे 100 मार्कांचे क्वेश्चन्स तुमच्यासाठी असणार आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की या एंट्रन्स एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही ऍप्लिकेबल आहे. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे 1/4 मार्क हे कट केले जाणार आहेत. त्यामुळे 100 मार्कांची एक्झाम, 2 सेक्शन्स आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम हे काही महत्वाचे पॉइंट्स तुम्ही इथे लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरून तुम्हाला सिलेबस जो मिळेल त्यानुसार तुम्ही एंट्रन्स एक्झामची तयारी सुरू करायला हवं. त्यानंतर इथे एक डिटेल शेड्यूल दिलेला आहे की ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कधी होणार आहे, ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होणार आहे आणि याच्या डेडलाईन्स कोणकोणत्या आहेत. तर ऑनलाईन फॉर्म भरण्याची किंवा ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची डेट ही 15 जून पासून सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट ऑफ फिलिंग द ऑनलाईन फॉर्म म्हणजे शेवटची तारीख असणार आहे 12 जुलै 2022 च्या रात्री 12 वाजेपर्यंत. तर ही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे जी तुम्ही लक्षात घेतली पाहिजे 12 जुलै. 15 जून पासून ही प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला मेन वेबसाईटवर जाऊन तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करून त्या लॉग इन ID आणि पासवर्डच्या सहाय्याने तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये किंवा ज्या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं आहे ते तिथे फिल करून तो ऍप्लिकेशन फॉर्म भरायला लागेल.
आणि जर तुम्ही 12 तारखेपर्यंत फॉर्म नाही भरू शकलात तर तुम्ही 17 जुलैपर्यंत हा फॉर्म भरू शकता अलॉंग विथ लेट फीज. तर लेट फीचे एक्स्ट्रा चार्जेस देऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता. आणि त्यानंतर लगेचच 21 जुलैपासून ते 24 जुलैपर्यंत या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सच्या ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम कंडक्ट केल्या जाणार आहेत. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे पुढच्या महिन्यातच ही एंट्रन्स एक्झाम या पिरियडमध्ये कंडक्ट केली जाईल 21 ते 24. तर वेगवेगळ्या सब्जेक्ट्सचं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचं एक डिटेल शेड्यूल तिथे जनरेट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची एक्झाम नक्की कधी असणार आहे, कोणत्या स्लॉटमध्ये असणार आहे हे डिटेल्स तिथे पाहू शकता. तर ही 100 मार्कांची एक्झाम आहे आणि त्यासाठीचा दिलेला वेळ आहे 2 तास. 120 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स हे अटेम्प्ट करायचे आहेत. आणि या संदर्भातलं मार्क्सचं नोटिफिकेशन असेल किंवा एकूण रिझल्टच्या संदर्भातील जे काही डिटेल्स असतील ते या मुख्य वेबसाईटवर तुम्हाला मिळतील. तर जो आपला लॉग इन आयडी आणि पासवर्ड आहे त्याचा वापर करून तुम्हाला ऑनलाईन ऍडमिट कार्ड देखील जे मिळणार आहे ते जनरेट करून प्रिंट करावं लागणार आहे आणि ते तुमचं एक्झाम सेंटर जे आहे तिथे तुम्हाला कॅरी करावं लागणार आहे. म्हणजे या वर्षीच्या एक्झाम्स ह्या बऱ्यापैकी वेगवेगळ्या सेंटर्सवर कंडक्ट केल्या जातील. तुमच्या सिटीमध्ये जिथे तुम्ही कुठे असाल तिथे जाऊन तुम्हाला ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे आणि मगच तुम्ही या ऍडमिशन प्रोसेसचा पार्ट होऊ शकता. तर ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झाम ही प्रॉक्टर्ड मोडमध्ये कंडक्ट केली जाते. तर प्रॉक्टर्ड मोड म्हणजे तुमचा कॅमेरा ज्या डिव्हाइसमध्ये तुम्ही एक्झाम देताय तिथला ऑन असणार आहे आणि प्रॉक्टरिंग ह्या एक्झामचं होणार आहे. हे काही महत्वाचे डिटेल्स आहेत या ऑनलाईन एंट्रन्सच्या संदर्भात. तर वेगवेगळे कोर्सेस आणि त्याची एलिजिबिलिटी नक्की काय आहे हे याच नोटिफिकेशनच्या नंतर तिथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. जर मला MSc मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे किंवा कोण कोण लोक आहेत जे या मास्टर्स प्रोग्रामना अप्लाय करू शकता यासारखी डिटेल्स पुढच्या नोटिफिकेशन मध्ये आहेत आणि ते आपण डिटेल पाहूयातच. तर हे सर्व ऍडमिशन रिझर्वेशन कॅटेगरीच्या रूल्स नुसार होतात आणि 30% सीट्स ह्या रिझर्व्ड असतात फिमेल कॅन्डिडेटसाठी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस साठी आणि इतर काही रिझर्वेशनचे रूल्स इथे ऍप्लिकेबल आहेत. त्याचबरोबर ऍप्लिकेशनची फी आहे जनरल कॅटेगरीसाठी 600 रुपये आणि रिझर्व कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी ही फी आहे 400 रुपये आणि इथे लेट फी देखील इथे मेन्शन केलेली आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या कोर्सेसना ऍट अ टाइम अप्लाय करत असाल तर त्यासाठीची एंट्रन्स एक्झाम ही वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला सेपरेट फीज ही भरावी लागेल वेगवेगळ्या कोर्सेससाठीची. त्यामुळे जर सिंगल कोर्सला अप्लाय करत असाल तर सिंगल फी असेल किंवा जास्त कोर्सेसना अप्लाय करत असाल तर वेगवेगळी फी असेल आणि हे तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आणि नक्की रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आधी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ह्या campus.unipune.ac.in याचा शॉर्टकट CCEP असा आहे. तिथे जाऊन तुम्हाला लॉग इन करायला लागतं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेल्या डिटेल्स नुसार आणि तिथे तुम्हाला काही तुमचे महत्वाचे डॉक्युमेंट्स देखील अपलोड करायला लागतात जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन भरताय तेव्हा. आणि त्याचबरोबर तुम्हाला हाच लॉग इन आयडी आणि पासवर्ड वापरून तुमची एक्झाम देखील देता येणार आहे. ही एक ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनच्या संदर्भातील महत्वाची गोष्ट होती किंवा इतर सर्व डिटेल्स आपण इथे पाहिलेले आहेत. तर ह्या काही गोष्टी आणि ह्या महत्वाच्या डेडलाईन्स लक्षात घेऊन तुम्ही आता ऍप्लिकेशन तुमचं करू शकता. 12 जुलै ही शेवटची तारीख असणार आहे. तर ह्या महत्वाच्या गोष्टी तुम्ही ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशनच्या संदर्भात किंवा ऍडमिशनच्या संदर्भात लक्षात घेऊन तुमची ऍडमिशन प्रोसेस आता सुरू करायला हवी. तर इथून पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेगवेगळे पोस्ट ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट, त्याचबरोबर पोस्ट PG डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस कोणकोणते आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत. तर ते व्हिडिओज पाहण्यासाठी आणि इतर सर्व डिटेल्स जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.